नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन ह्यातील सम्यक दृष्टी हा भाग पाहिला. आता त्या समोरील भाग. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. प्रत्येक माणसाला काही आशा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावीत. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावीत. हा सम्यक संकल्पाचा म्हणजे सम्मा संकल्पो आशय आहे. सम्यक वाणीचा अर्थ असा आहे की माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा, नालस्ती आणि खोट्या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने कोणत्याही लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी विनम्रपणे व सौजन्याने वागावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे, हेतुपूर्वक व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने म्हणजे कोणावर अन्यायपूर्वक मेहरबानी करण्याच्या दृष्टीने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे कोणाचा काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीमुळे आपल्या वरिष्ठांची नामर्जी होईल की काय याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा आणि वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण असू शकत नाही. सम्यक कर्मांत म्हणजेच सम्मा कमंतो हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचा मापदंड कोणता? जीवनाच्या मूलभूत नियमांशी अधिकात अधिक सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. हाच त्याचा मापदंड होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा त्यांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्यांच्यावर अन्याय न करता आपल्या जगण्यासाठी कमविण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत. याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचणे, त्यास उघडून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाचे 4 हेतू आहेत. 1. अष्टांगिक मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा विरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्यांना दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांगिक मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या आवश्यक चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय. सम्यक स्मृतीचा म्हणजे सम्मा सती चा हेतू प्रत्येक गोष्टीवर लक्ष राहू देणे असा आहे. ही मनाची सतत जागरूकता होय. मनात जे अकुशल विचार येतात त्यांच्यावर पहारा ठेवणे याचेच सम्मा सती हे दुसरे नाव होय. परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस किंवा स्तुती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी मार्ग हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे.
दोन्हीमध्ये फार अंतर आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. ती वरील 5 अडथळ्यांना अटकाव करते. ती आपल्याला ध्यानाच्या मार्गावर नेण्यास प्रेरित करते, यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे त्यात समाविष्ट नसते. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येऊ शकते. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. कारण ती एवढेच काम करते की ती अडथळ्यांना अस्थायी प्रकारे थांबवून ठेवते. तिच्यामुळे मनाला कायमचे वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला कुशल गोष्टींचा विचार करण्याची व कुशल गोष्टींचा नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल